एका श्रीमंत कुटुंबातील होणारा शाही विवाह, करोडोंचा खर्च आणि अचानक घडलेला एक मृत्यू. सुरुवातीला हा एक साधा अपघात वाटला, पण काही दिवसांनी समोर आलेलं सत्य सगळ्यांनाच हादरवून टाकणारं होतं. केतन अग्रवाल, 24 वर्षांचा तरुण उद्योजक. परदेशातून शिक्षण पूर्ण करून तो नुकताच भारतात परतला होता. आपल्या वडिलांच्या व्यवसायात तो सक्रियपणे काम पाहत होता. घरच्यांनी त्याचं लग्न सिया गोयलसोबत ठरवलं होतं. दोन्ही कुटुंब श्रीमंत आणि प्रतिष्ठित होती. नोव्हेंबरमध्ये जयपूरच्या एका भव्य पॅलेसमध्ये लग्न होणार होतं. या लग्नासाठी तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक करण्यात आला होता. पाहुण्यांसाठी 2 खास विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं, पण 18 जूनला सगळं अचानक बदललं. सियाचा वाढदिवस 19 जूनला होता. त्याच्या आधी सेलिब्रेशन करण्यासाठी तिनं केतनला लोहगड ट्रेकला जाण्याचा आग्रह केला. दोघे सकाळी लोहगडावर पोहोचले. गडावर फिरत असताना ते हत्ती तलावाजवळ फोटो काढत होते. अचानक काही वेळातच सिया घाबरलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षकांकडे धावत आली. तिनं सांगितलं की केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला. तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. जवळपास 2.5 तास प्रयत्न केल्यानंतर केतनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुरुवातीला पोलिसांनी हा अपघाती मृत्यू म्हणून नोंद केला, पण इतक्या मोठ्या घरातील तरुणाचा अचानक झालेला मृत्यू पोलिसांना संशयास्पद वाटत होता. तपास जसजसा पुढे गेला तसं काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. लोहगडकडे जाणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक हुडी घातलेला तरुण दिसला. तो केतन आणि सियाच्या मागे काही अंतर ठेवून चालत होता. चेहरा झाकलेला असल्यामुळे संशय आणखी वाढला. पोलिसांनी मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे तपासले. त्यातून कळलं की हा तरुण सियाचा जवळचा मित्र होता. आता तपासाचा संपूर्ण दिशाच बदलला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार सियाना आधीच आपल्या मित्राला ट्रेकची माहिती दिली होती. प्लॅननुसार तो दोघांच्या मागे गेला. योग्य संधी मिळताच केतनला कड्यावरून ढकलण्यात आलं. त्यानंतर त्याला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न झाला. पण प्रश्न असा उभा राहतो, सियानं असं का केलं? तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सिया या लग्नासाठी पूर्णपणे तयार नव्हती. कुटुंबाच्या दबावामुळे तिनं होकार दिला होता. काही रिपोर्ट्सनुसार तिचे त्या मित्रासोबत वैयक्तिक संबंध होते का, याचाही तपास सुरू आहे. सध्या पोलिसांनी सिया आणि तिच्या मित्राला अटक केली असून चौकशी सुरू आहे. या कटामागे अजून कोण आहे का? यामागे फक्त लग्न नको होतं हेच कारण होतं, की आणखी काही मोठं रहस्य दडलंय? या प्रश्नांची उत्तरं पुढील तपासातूनच समोर येतील. एक गोष्ट मात्र नक्की आहे, ज्यावर विश्वास ठेवला तीच व्यक्ती खुनी निघाली. हे समजल्यावर संपूर्ण कुटुंबाला बसलेला धक्का खूप मोठा आहे.